वैद्यकीय संशोधन भाग 35 मराठी वैद्य दिलीप गाडगीळ पुणे मन. तेव्हा परिस्थितीचा नेमका अंदाज घेणं आणि परिस्थिती मान्य करणं ही पहिली गोष्ट अशा स्वरूपाची झाली. मग यात सुधारणेला कुठं वाव आहे असं लक्षात घेणं आणि त्यासाठी काय करायला हवं आहे असं समजून घेणं ही गोष्ट पुढची अशा स्वरूपाची राहते. एकदा मार्ग दिसला की या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला निदान परिस्थितीमध्ये काही सुधारणा होईल, तर मग त्याच्याविषयी आधी संकल्प करणं आणि मग पुढे जाऊन त्याच्याविषयी निश्चय करणं ही गोष्ट गरजेची राहते. सर्वसामान्यपणे असं होतं की सगळ्या गोष्टींचा साधक विचार म्हणण्यासारखा होत नाही. काहीतरी गोष्टी त्यातून राहून जातात आणि मग आपण मार्गक्रमण करायला सुरुवात केली की त्या समस्या नव्याने उभ्या राहिल्यासारख्या अशा स्वरूपाच्या होतात. तर अशा वेळेला संकल्प विचलित होता कामा नये किंवा निश्चय ढळता कामा नये. तर ठीक आहे, ही चूक झाली, ही गोष्ट आपण लक्षात घेतली नव्हती असं लक्षात घेऊन पुन्हा नव्याने काय प्रकाराने प्लॅनिंग करायचं किंवा कसं नियोजन करायचं असं ठरवायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. असं करत करत जेव्हा सर्वच बाबी आपण विचारात घेऊन कामाला प्रवृत्त होऊ, तेव्हा चूक होण्याची शक्यता खूप कमी अशा स्वरूपाची राहते. त्यातूनही अकस्मात घडणाऱ्या काही गोष्टी अशा स्वरूपाच्या असू शकतात की ज्यांचा संदर्भ विचारात घेणे शक्य नसतं असणार अशा स्वरूपाचं. पण त्या वेळेला काय मार्ग काढायचा असं ठरवायचं आणि ठरलेल्या निश्चयापासून ढळायचं नाही. असं जर झालं तर हळूहळू का होईना पण परिस्थितीमध्ये बदल हे व्हायला लागतात आणि मग निदान पहिल्यापेक्षा आपण जरा बऱ्या स्थितीत आलो अशा स्वरूपाची तरी गोष्ट प्राप्त होते. असं झालं तर मग हुरूप वाढतो. आणखीन काही चार आपल्याला अनुकूल गोष्टी समजायला लागतात आणि मग त्यावरती आपण मार्गक्रमण करायला सुरुवात केली की अनुकूलता हळूहळू दिवसेदिवस वाढत जाते. अगदी आपण असं गृहीत धरून चालू की परिस्थिती फारच प्रतिकूल आहे आणि त्याच्यातनं काही फारसं निष्पन्न होण्याची शक्यता अशा स्वरूपाची नाही, तर शेवटी हा एक दैव नावाचा भाग स्वतंत्र असणार अशा स्वरूपाचा असतो आणि आपणच मागच्या जन्मी केलेलं कर्म या जन्मामध्ये दैवरूपाने परिणत होत असतं असं आयुर्वेद सांगतो. अशा परिस्थितीमध्ये चांगलं किंवा वाईट अशा दोन्ही प्रकारचं फळ प्राप्त होऊ शकतं आणि शेवटी हे आपले भोग आहेत आणि ते आपण भोगून संपवतोय, तेव्हा निदान पुढचा जन्म तरी चांगला येईल अशा प्रकारची मनाची धारणा होऊ शकते. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नकारात्मकता येऊ न देणं ही गोष्ट खूप गरजेची अशा स्वरूपाची राहते. आम्ही इथं घर बांधायला काढलं कर्वेनगरमध्ये आणि त्याला अनंत अडचणी अशा स्वरूपाच्या आल्या आणि गुंडगिरीपासून अनेक गोष्टींना सामना करायला लागला आणि नंतर मग मी दैवी उपायांमध्ये शिरलो. गणपतीच्या अनेक सहस्रावर्तनं केली, अथर्व शीर्षाची, पुढे गायत्रीची उपासना केली आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्ही त्यातून बाहेर पडलो आणि आमचं बांधकाम सगळं पूर्ण झालं निर्वेदपणे अशा स्वरूपाचा आणि तो जो मुख्य प्रश्न होता तो पूर्णपणे सुटला. पण याला जवळपास 5 वर्ष गेली आणि आर्थिक त्रासही खूप भोगायला लागला, मानसिक त्रासही खूप भोगायला लागला. पण मी म्हणतो की हे कदाचित माझ्या मागच्या जन्मातलं काहीतरी होतं, ते मला फेडायचं होतं म्हणून मी ते फेडलं असणार अशा स्वरूपाचं. ठीक आहे, ते तरी प्रकरण संपलं आणि आता मला मुक्तीसाठी वाटचाल करायला मोकळीक अशा स्वरूपाची निर्माण झाली. तर अशा पद्धतीने जर विचार केला तर कदाचित त्याची होणारी दुःखाची बोच ही कमी होते.